नमस्कार मंडळी, तर परत एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आपण चाललो आहे गावाला. हे तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये माझ्या कळालंच, पण गावाला का हे तुम्हाला मी अजून सांगितलं नाही. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की आम्ही गावाला का आलो आहे आणि कशासाठी आलो आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. हे लोकेशन आठवते का तुम्हाला? मी एका व्लॉगमध्ये दाखवलं होतं. ज्यांना कोणाला आठवत असेल लगेच कमेंट करून सांगा. हा, आपण ज्या ठिकाणी चाललोय त्या लोकेशनचा एक क्ल्यू समजा. तर चला आता मीच सांगते आम्ही कुठे चाललोय. आम्ही चाललोय दीदी आणि जिजूंच्या रिसॉर्टच्या ओपनिंगला जुन्नरला. फायनली आम्ही पोहोचलो आणि इथं म्हणजे ती शिवनेरी किल्ला आहे हा बघा. हाय का काय काम? हा, कुठं पण नेल पेंट लावायची. का माझी आई मम्मा, ओ मम्मा, दीक्षा काकी, काका, बाबा फादर तिकडे जाऊन बसलेत. सन्माननीय मोहनराव शिंदे आपली यंत्रणा विशेष उपस्थिती लाभलेली आहे. अनेक मान्यवरांचं आगमन स्वागत. तुम्हाला हे रिसॉर्ट आठवतंय का? तुम्ही जर माझे जुने ब्लॉग बघितले असतील तर त्यात तुम्हाला हे दिसेल. माझ्या दीदीचं अख्खं लग्न हे इथे रिसॉर्टच्या इथेच शूट केलेलं आहे मी. तर तुम्हाला तिथे दिसलंच असेल. कोणतंही फंक्शन असेल, लग्न असेल, बड्डे असेल तर तुम्ही इथे सेलिब्रेट करू शकता. हे रिसॉर्ट अगदी आपल्या राजांच्या जन्मभूमीत म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी. अजून काही डिटेल्स पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देते, तिथे कॉन्टॅक्ट करा. एकदा नक्की व्हिजिट करा, तुम्हाला खूप आवडेल. यांना विनंती आपण व्यासपीठाकडे यावं. पालेचे विद्यमान सरपंच सन्माननीय स्वातीताई कबाडे यांना विनंती आपण व्यासपीठाकडे यावं. मान्यवरांचं आगमन या निमित्तानं व्यासपीठाकडे स्टेजकडे होत आहे. या निमित्तानं छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पुतळ्याचं आपण औक्षण पूजन करत आहोत. तत्पूर्वी या निमित्तानं दीप प्रज्वलन आणि मान्यवरांचे शुभ असते. पाहुण्यांचं आगमन, पाहुण्यांचं स्वागत या निमित्तानं केदारी परिवार छत्रपती शिवरायांना या निमित्तानं पुष्पहार अर्पण केलेला आहे. आदरणीय अतुलशील बेनके साहेब, त्याचप्रमाणे संजयराव काळे साहेब, आदरणीय अशोकदादा घोलप, देवराम शेठ लांडे, स्वातीताई कबाडे या स्टेजकडे या. आपण विद्यमान सरपंच या नात्याने प्रकाश शेठ ताजने, भाऊसाहेब देवारे, खूप सारी मान्यवर या निमित्तानं आपण उपस्थित झालात. या निमित्तानं तेजेवाडीचे सरपंच सन्मानित संपतराव नायकोडी, एबीएमसी मार्केटचे पुढचे व्यापारी सन्मानित मल्हारी शेठ नायकोडी, आदरणीय नलावडे गुरुजी, त्याचप्रमाणे विनायक खोतसर, बबनराव डोके साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय परिवाराचे व्याही अर्जुन दादा शिंदे. आम्ही जवळजवळ 15 ते 20 वर्ष आम्ही एकत्र काम करत असताना 2008 पासून तास तागायत गेली 25 म्हणजे 25 सालापर्यंत खरं म्हटलं तर संतोष भाऊचं काम खूप मोठं आदर्श काम. खरं म्हटलं तर श्री चैतन्य महाराज सेवा मंडळ वारकरी विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवक आता आम्ही आणि असणारे 80 व्यक्तिमत्व सगळे उठले. रोकडे फार्मचे संस्थापक आमचे मित्र अनिल भाऊ रोकडे. मी मसाला दूध पितीये. मम्मा समोसा, जिलेबी, दूध सगळे एकत्र घेतात. काकींनी फक्त समोसा. गाईच थंडी वाजतीये आणि मम्मी बघा. बाय 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 करा. याचं लक्ष नाही. तिला हात कर. थांब थांब पाहुणे. थँक्यू. चले बाय 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 बाय. तर मंडळी आम्ही दीदीच्या इथून निघलो आहे आणि चाललोय अयोध्येला जेवायला. अयोध्येला म्हणजे डायरेक्ट अयोध्येला नाही चालले, अयोध्या हॉटेलला. तिकडे चाललोय जेवायला. तिकडे जाऊन आता सगळी जण येतील, तुम्हाला भेटवते. आम्ही पोहोचलो अयोध्या हॉटेलला. हे बघा, दिसत नाहीये नाव, थांबा दाखवते. बघा अयोध्या हॉटेल.
तुम्हाला आठवत आहे का आपण सकाळी पण इथंच जेवलोय. मी ब्लॉगमध्ये शूट केलेलं आहे. तुम्ही आधीच्या पार्टमध्ये बघितलंच असेल की मी अयोध्याला जेवून गेलते आणि आता आम्ही परत अयोध्याला चाललोय जेवायला, बट विथ फॅमिली. बघा माझा दादा लाजतोय. बघा दमबीर होते. मम्मी हे गोरी येते ग, छान येते. मम्मा अण्णा आता हाय करा, नमस्कार. पप्पा हॅलो. आम्ही आलो जेवायला. भूक नाहीये. तुम्हाला माहिती आहे का, मी 5 ते 6 ग्लास मसाला दूध पिले. 5 ते 6 ग्लास. आणि आता जेवायचं. बघू तरी थोडं. अरे माझी साडी हे गाळून चालली. किती खूप दिवसांनी आम्ही सगळी फॅमिली आलो जेवायला. बघत आमचं जेवण आलं. ए भाजी कसली आहे? पनीर पनीर मसाल्याची भाजी आणि मिक्स व्हेज पनीर हंडी. मिक्स व्हेज पनीर हंडी. कसली भाजी? मिक्स पनीर मसाला आणि मिक्स व्हेज. मिक्स पनीर मसाला आणि मिक्स व्हेज अशा भाज्या आहेत. आणि पनीर आता मसाला मिक्स व्हेज. पनीर मसाला मिक्स व्हेज अशी भाजी आहे. आणि आता 2 आहेत का? अच्छा, पनीर मसाला आणि मिक्स व्हेज अशा 2 भाज्या. सॉरी, मला समजलंच नव्हतं. हां बघा, आली दुसरी भाजी आली. खूप थोडी द्या मला, बस. हां, या 2 भाज्या आहेत. हे बघा, पनीर मसाला, मिक्स व्हेज आणि रोटी. आणि आता आम्ही सगळेजण जेवायला चालू करतोय. तिकडे पण जेवायला चालू केलंय. इथे सगळे ओव्हरलोड जेवतात. ओव्हरलोड. दादा नाही दिसत. दादाला नाही दाखवत. ओव्हरलोड खात आहेत सगळे. का माहिती का, चपात्या आम्ही रिपीट केले आणि त्या डबल आल्या आणि ते बळजबरी खात आहेत. बघा यार, यांचं जेवण पण झालं आणि यांचं अजून चालू. आलं आमचं जेवण झालं आणि चालले. मम्मी तू हाच कॅमेऱ्यामध्ये लईच गुरी दिसते राव. झालं जेवण. बाय नाही, मला पण यायचं आहे. हाय थांबा मी पण येते. चला आता पान खायचंय गाईज. अको भरलं का गाईज? मला बोकानी मटका कुल्फी घेतली. मटका कुल्फी थँक्यू बोको. चलो ये. चला, थंडीत आईस्क्रीम खाण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. वेगळीच असते. आपण खाऊ. चलो गाईज, आईस्क्रीम ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते. बघा इथं खाल्ली मी, दिसतंय का? खूप भारी आहे आणि थंडीत खायची मजाच वेगळी आहे. मी सगळ्यांना थोडं भरवते. घ्या तुम्ही पण खा. ओ सॉरी, घे ना कॅमेऱ्यात. अरे गारे खाऊन भेटते. थांबा, मी हा ब्लॉग इथेच एंड करते. आम्ही घरी पोचले, लेट झालाय. चलो बाय बाय. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.